नमस्कार. मागील तासिकेमध्ये आपण गणितातील अवघड आणि किचकट वाटणारी वजाबाकी ही संकल्पना काही शाब्दिक उदाहरणांच्या साहाय्याने समजून घेतली होती. मागील पाठात सोपी आणि मध्यम स्वरूपाच्या शाब्दिक उदाहरणांच्या साहाय्याने वजाबाकी ही संकल्पना सहजपणे समजून सांगितली होती. आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये थोडीशी अवघड स्वरूपाची शाब्दिक उदाहरणे पाहणार आहोत, ज्यामध्ये आपले उत्तर 0 किंवा तीच संख्या असेल. चला तर मग आता आपण काही थोडीशी अवघड स्वरूपाची शाब्दिक उदाहरणे पाहूया. शाब्दिक उदाहरण: एका झाडावरती 4 पक्षी बसलेले होते. त्यातील कोणताच पक्षी उडून गेला नाही. तर आता त्या झाडावरती किती पक्षी उरले? शिक्षक मित्र, अशा प्रकारचे काही अवघड वाटणारी पण सोपी शाब्दिक उदाहरणे प्रथम विद्यार्थ्यांना विचारून ती खालील प्रकारे सोडवून घ्यावी. सुरुवातीला 1, 2, 3, 4 म्हणजेच या ठिकाणी 4 ही संख्या म्हणजेच एकूण संख्या आहे हे विद्यार्थ्यांना सांगावे. कोणताच पक्षी उडून गेला नाही म्हणजेच 0 या ठिकाणी ही संख्या वजा करायची आहे हे विद्यार्थ्यांना सांगावे. एकूण पक्षी किती होते? 4 वजा उडालेले पक्षी म्हणजेच काहीच नाही म्हणजेच 0 बरोबर उरलेले पक्षी. 4 वजा 0 बरोबर 4 म्हणजेच आता त्या झाडावरती 4 पक्षी उरलेले आहेत हे आपण चित्राच्या माध्यमातून पाहू शकता. 1, 2, 3, 4. शिक्षक मित्र, या ठिकाणी जेव्हा आपण कोणत्याही संख्येतून 0 वजा करतो तेव्हा उत्तर तीच संख्या येते हे विद्यार्थ्यांना सांगावे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना शाब्दिक उदाहरणांच्या साहाय्याने वजाबाकी ही संकल्पना सहजपणे समजेल. शिक्षक मित्र, निसर्गामध्ये सहजपणे उपलब्ध असणाऱ्या काही गोष्टींचा उपयोग करून प्रथम सोपी शाब्दिक उदाहरणे तयार करावीत आणि त्याचा सराव विद्यार्थ्यांकडून करून घ्यावा. शिक्षकांसाठी महत्त्वाचे: सुरुवातीला 1, 2, 3, 4 यापैकी कोणतीही संख्या वजा 0 यावर आधारित शाब्दिक उदाहरणे तयार करून त्याचा सराव विद्यार्थ्यांकडून करून घ्यावा. म्हणजेच वजाबाकी ही संकल्पना समजण्यास मदत होईल. आता आपण काही अवघड स्वरूपाची आणि शून्याची संकल्पना यावर आधारित वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे पाहूया. शाब्दिक उदाहरण: एका झाडावरती 3 पक्षी बसले होते. काही वेळानंतर सर्व पक्षी उडून गेले. तर आता त्या झाडावरती किती पक्षी शिल्लक राहिलेले आहेत? शिक्षक मित्र, अशा प्रकारचे काही अवघड वाटणारी पण सोपी शाब्दिक उदाहरणे प्रथम विद्यार्थ्यांना विचारून ती पुढील प्रकारे सोडून घ्यावीत. सुरुवातीला किती पक्षी होते? 1, 2, 3 म्हणजेच या ठिकाणी 3 ही संख्या म्हणजेच एकूण संख्या आहे हे विद्यार्थ्यांना सांगावे. सर्व पक्षी उडाले. सर्व म्हणजेच जेवढे होते तेवढेच म्हणजेच 1, 2, 3 म्हणजेच 3 पक्षी उडाले. या ठिकाणी 3 ही संख्या वजा करायची आहे हे विद्यार्थ्यांना सांगावे. आता किती पक्षी शिल्लक राहिले? म्हणजेच या ठिकाणी आपल्याला वजाबाकी ही क्रिया करायची आहे हे विद्यार्थ्यांना सांगावे. आता आपण वजाबाकी ही क्रिया आडव्या मांडणीने पाहूया. एकूण पक्षी वजा उडलेले पक्षी बरोबर शिल्लक राहिलेले पक्षी म्हणजेच 3 वजा 3 बरोबर 0 म्हणजेच आता त्या झाडावरती 0 पक्षी शिल्लक राहिले. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना निसर्गातील गोष्टींचा उपयोग करून काही शाब्दिक उदाहरणे तयार करून वजाबाकी ही संकल्पना विद्यार्थ्यांना समजून सांगावी. शिक्षक मित्र, अशा प्रकारे निसर्गात सहजपणे उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा उपयोग करून अवघड स्वरूपाची शाब्दिक उदाहरणे तयार करावी आणि त्याचा सराव विद्यार्थ्यांकडून करून घ्यावा. शिक्षकांसाठी महत्त्वाचे: सुरुवातीला 1, 2, 3 किंवा 4 यापैकी कोणतीही संख्या वजा तीच संख्या यावर आधारित शाब्दिक उदाहरणे तयार करून त्याचा सराव विद्यार्थ्यांकडून करून घ्यावा, जेणेकरून वजाबाकी ही संकल्पना सहजपणे समजेल. तर आज आपण 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकी कशी करायची ते पाहिले. निसर्गामध्ये उपलब्ध असलेल्या गोष्टींचा वापर करून तुम्ही मुलांना वजाबाकी ही संकल्पना सहजपणे समजून देऊ शकता. मुलांना ही उदाहरणे स्वतः तयार करून पाहण्यासाठी प्रोत्साहित करावे, जेणेकरून मुलांना वजाबाकी ही किचकट वाटणारी गणितीय क्रिया लवकर समजेल. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.